आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयावर सर्वांना माहिती सांगण्याकरता आपण जमा झालेलो आहोत. आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपल्याला काय करायचं? आपत्ती म्हणजे काय? तर आपत्तीमध्ये खूप सारे प्रकार असू शकतात. पाण्यामुळे आलेली आपत्ती म्हणजे पूर, आग लागू शकते, कुठं ती आपत्ती येऊ शकते, कुठे वादळ आले त्यावेळेस आपत्ती येऊ शकते. अशा कितीतरी प्रकारच्या आपत्ती आपल्या गावात येऊ शकतात किंवा गावाच्या एखाद्या घरावर येऊ शकतात, एखाद्या माणसावर येऊ शकतात. आणि अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याकडे कुठले साधनं आवश्यक पाहिजेत. जसं एखाद्या घराला आग लागली तर आग विझवण्यासाठी आपल्याकडे जे आग विझवणारे सिलेंडर आहेत, ते सिलेंडरची संख्या आपल्याकडे पर्याप्त प्रमाणात आहे, असली पाहिजे. पण त्यावेळेस आपल्याला आठवलं पाहिजे की आगीवर आपल्याला सिलेंडरचा मारा करायचा आहे गॅसचा आणि आग विझवायची आहे. आपण काय करतो? आग लागली तर त्याला आपण जर त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपले हात बळू शकतात. आणि म्हणून एखाद्या कुणाला आग लागली किंवा कोणी पेटलं किंवा काही झालं तर त्याला डायरेक्ट हाताने आपण न करता एखादं कंबल घेतलं पाहिजे, त्याच्यावर टाकलं पाहिजे, किंवा एखाद्या त्याला खाली पडून त्याच्यावर माती टाकली पाहिजे, किंवा गॅसचा शिरकाव केला पाहिजे, किंवा पाणी त्याच्यावर पंपाला पाणी मारलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे आपण उपाय केले पाहिजे. पूर आला आपल्या गावामध्ये तर पूर आला तर आपण एखाद्या विहिरीमध्ये पडलं तर आपण त्याला वाचवायला डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारतो. बुडणारा माणूस आपल्या बरोबर चांगल्या माणसालाही बुडवू शकतो. आणि म्हणून अशा वेळेस आपल्याकडे एखादं साधन असणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ जसं जॅकेट आहे, आपण हे जॅकेट घालून विहिरीत उडी मारली पाहिजे, म्हणजे आपण त्यालाही वाचवू आणि आपणही वाचू. किंवा आपल्याला विहिरीमध्ये टाकायचा दोर आहे, दोर आपण त्याच्यावर टाकलं पाहिजे, तो दोर धर आणि त्याला धरून वर खिचलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे आपल्याला एखाद्या तलावामध्ये कोणी बुडताना दिसत आहे, अशा वेळेस साधन असलं तर आपण ट्यूबच्या माध्यम घेऊन आपण त्याला तलावामधून बाहेर घेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन मध्ये लागणारे सर्व साधनं ग्रामपंचायतला उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला त्या वेळेस सुचलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे. काम वगैरे करत असताना आपण अशा प्रकारचे जॅकेट वापरून काम केलं पाहिजे. म्हणजे येणार रस्त्यावर काम करत आहोत, एखाद्या माणसाला दिसेल की हा काम करणारा माणूस त्या ठिकाणी आहे, आपल्याला आपत्ती येणार नाही. असे कितीतरी आहेत. आपण बिल्डिंग वरती काम करत होतो किंवा बिल्डिंग वर कुठलं काम आहे, आपत्ती आली तर अशा प्रकारचे बेल्ट यूज करायचे. त्या बेल्टला बांधून तोरण बांधला आणि बिल्डिंग उडी जरी घेतली खाली तरी माणूस खाली येणार नाही. आणि दुसऱ्या माणसाला लटकलं वगैरे असेल त्याला आपण काढू शकतो. म्हणजे असे कितीतरी साधनं आहेत की जे साधनं आपण वापरून आपत्ती जी आलेली असेल तिला आपण दूर करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गावावर येणाऱ्या आपत्तीचा सामना करायचा आहे. पाण्यामध्ये आपल्याला नाला ओलांडायचा आहे आणि पूर आहे नाल्याला, तर आपण आधी त्या बाजूला दोर फेकलं पाहिजे. त्या बाजूला दोराच्या सहाय्याने आपण दोर धरून घेऊन गेलो तर पाण्यावर वाहून जाणार नाही, म्हणजे दोराचा सहाय्य घेतला पाहिजे आपण. तर असे काही उपाय आपण कसे करायचे, काय करायचे आपण जाणून घ्या आणि आपल्या घराकडच्या प्रत्येकाला सांगायचं आणि गावामध्ये येणारी आपत्ती आपल्याला हाणून पडायची. आपल्या गावात आपत्ती आली नाही पाहिजे ही तर आपली भूमिका आहे, पण कदाचित जर आली तर आपल्याकडे साधनं आणि आपल्याला त्याची जानकारी असणे गरजेचं आहे. आता फोटा काढून घ्या.